बाय कसला नवरा भेटलाय मला काय माहिती असला ह्या जन्मात भेटलाय. तर आज मी तुम्हाला खरा घरातला चोर कोण आहे, पसारा कोण करतय ती दाखवणार आहे. चल हो का, ही माणूस आहे. काय बघितलं का हातात काय, नीट बघा. काय नीट बघा, ही माझी कपडे इकडे काढून ठेवलेत मी. कोणाच आहे नीट बघा, सगळी माझी कपडे ती दिसते सगळ्यांना तुमचे कपडे. तर मी शर्ट पॅन्ट घालत नाही, राडा करते थेने. काय राडा करतोय मी नाही, उशाला घेऊन झोपणार नाही मी याला. मी ठरवलंय वेगळं माझी मी ठेवायची कपडे सेपरेट काढून. आणि कोण आवडते कोण काय करते, कोणाला सगळे कपडे इसकटलेले असतात ते कळतंय मला. बाकी काय सांगू नको, ज्ञान तुझं. ज्ञान माझं नाही, ही पसारा तुम्ही सगळ्या घरात तिकडे चिंध्या चुंद्या ह्यानी करतात काय. आणि पुन्हा मी किती स्वच्छ आवरू द्या, काय म्हणणार मला, हिनं आवरतच नाही हिनच राडा करते. आणि ही स्वतः शांत बसायचं. मी सगळ्या कपड्या घड्या घालून कपाटात ठेवले होते कपडे, तर जाऊन घेऊन येऊ नका. असं काम नव्हतं आम्हाला दिवसभर म्हणून काम लावायला काय. मग दसऱ्याची सुरुवात कुठनं तर म्हणून आणलाय. वा वा, धुवून ठेवलेले कपडे होते ते, धुवून कधी धुतलेली ती सगळी घाण दिसायला लागली तशी तशी. स्वच्छ कपडे ती कपाटात ठेवली होती मी चांगली. त्याला काय म्हणते बाबा, डांबर लाल गुळी लावून त्याला वास तरी येत असेल की. घाण वाशायला लागलाय, गटरातनं बुचकळून काढले म्हणून. आता तसंच करते दसऱ्यात, तसंच करते. लोकांचं पाणी आलेलं असते की साबणाचं, त्याच्यात बुचकळते ना तसं दूर टाकते. स्वच्छ पाण्यात धुवत नसते आता. हा काय बोला म्हणाय, पंचायत नुसतं भांडणला कारण पाहिजे. देवा देवा करत बसलेली तर कपडे घेऊन. आता आपली आपली घडी घालून ठेवा म्हणलेली ते एका कोपऱ्यात कपाटात आणून. लोकांना खरं वाटेल मग हे असंच काम सांगते. तुमची दादाची सगळी रूम आवरत असतील, ही कपड्याची घड्या स्वतःची स्वतः घालून ठेवत असतील. असं काय नाही काय, लय दादाचं पुळका घेऊ नका लगेच कपडे धुसल्यावर मांडीवर. आता झालं, थोड्या वेळ घेऊन बसते सगळ्या रूम मध्ये पसरून टाकणार बाबा. जरा काही असं घडी बिडी काय घालून ठेवत नसते ती. हिथं तुम्हाला दाखवते हो का. हिथं मी काय केलं माहिती का, ही त्याच्या महाग लागून लागून ही कपडे अडकावाचं काय ठोका लावलं कपडे. हो का, दिसले की आता सगळ्यांना. आता कसं ग बसला, कशाला कोण ग बसतय, ते ठोकले मी पण कपडे तिथं खाली तू ठेवती. बघा चोर ती चोर वरून शिरतो. आले कामावर कपडे काढले टाकले, कपडे काढले टाकले, रोज तीच आहे. पण का बिना कामाला तू कपड्यावर भांडायला लागली. मी एकटा गपची बसले नाही तर कपडे घेऊन. प्रश्न एकट्याचा नाही काय सांगायला लागले मी तुम्हाला. तुम्ही राडा करताय हा, आणि परत आवराव मला लागतंय. दिवसभर का मी बसलेले नसती. गो बाय, माझा भांडणचा मुंडा तुझ्या पाया पडतोच आहेत ना तू. ही कपडे कपाटातली कशाला आणली तुम्ही बाहेर ती सांगा आधी मला. आंघोळी करायला आणलीत, कपडे असे डोक्यावर घेऊन झोपणार आहे. मला माहित आहे की सगळ्याला दाखवायचं असेल तुम्हाला, तुमच्या बहिणीवाला ते की भाऊ किती काम करते. राहू दे, उघड डोक्याला माझ्या टेन्शन देऊ नको, तू ताप देऊ नको बिना कामाचा. का त्रास द्यायला आले मग तिकडं, त्रास द्यायला आले म्हणून. बाय कसला नवरा भेटलाय मला काय माहिती असला ह्या जन्मात भेटलाय. पुढल्या जन्मात भेटू नका म्हणा. मनातलं बोलले ग बया, मनातलं बोललो. लय हुशार, अति हुशार प्राणी आहे बघा. प्राणी नाही बाई बाय बाईच आहे की डोक्याला टेन्शन जरा विचार करत बसलेलो मी. कपडे घेऊन राडा काय बोला म्हणाय पंचायत अजून डोकं खायचे. मी का तुम्ही, मी चुकलो बाबा, गपची बसा आता. असं म्हणल्यावर काय झालं, इतक्यावर भांडली असती का मी. नाही मी नाही चुकलो, तुम्ही चुकताय वगैरे वेळेस. डोकं खायचं माणसाचं. कुठल्या मुहूर्तावर या बाबाचा फोटो आलता की आमच्या घरच्यांना, उगच उगच म्हणले बघा. बघा तोंड तर. मग गरीब आहे आम्ही, गरीब माणूस.
तुमच्यावाने नाही. बघू बस बोलायचं. गरीब म्हण. मग ज्याला कोणाला वाटतं ही माणूस गरीब आहे त्याने कमेंट नक्की करा. काय मग इमानदारीने करायची. इमानदारीने करते त्यांनी, तुझ्यावर नाही. बघू की मग कोण कोण कमेंट करते आता तुम्हाला सपोर्ट करायला. तालात बोलणं तुझं. बोलायचं ते बोलायचं आणि वर्ण म्हणायचं यावं झालं तेव्हा झालं. काय याव त्याव म्हणत नसतो आम्ही. उग माझ्या डोसकीची आळी फिरू नका. काय आता कोणी फिरवली तू डोक्याची आळी? डोक्यात आळी आहे का तुझ्या? हा हाय आळी माझ्या डोसक्यात. डोक्यात आळी मग ती खातोच. डे तुम्हीच खा. अशी एक म्हण आहे पहिल्यापासून लोक म्हणत आले. तर ओ कशाचं यावलं त्यावलं म्हणू नका. जेवढा सगळा राडा केला ते तुम्ही आवरायचा. आता आवर बिवरत नाही. माझी खोली आहे, तू खालच्या खोलीत जाऊन झोपायचं हॉलमध्ये. तुमची खोली लग्न आधी होती कळलं का. आता ह्या खोलीत 50% हक्क माझा आहे. मग खाली झोपायचं 50% खाली आहे, मग वर नाही. ही दिवाण माझ्या मम्मी पप्पाने दिलाय तर मी ह्याच्यावर झोपणार. तुम्हाला झोपायचं तर तुम्ही खाली झोपाच. दिलता आता हित आहे. दिल तर नाही अजून मी माझ्याच ह्याच्यावर आहे. जपर मी जेवण खायचं कळलं. झोपाचं असेल मग ती तुझ्या अर्ध्या तिकडं झोपायचं. तिकडं त्या दरवाजा पलीकडं जावा. तुम्हाला झोपायचे खाली जावा. मेंदू आमच्या रूम मध्ये झोपतो फर्स्ट क्लास. कुठं आहे फर्स्ट क्लास? काय रूम इथं मोठे मोठे डास आणून सोडील उंदराई पिली. बघितलं का कसं मनातलं आलं तोंडावर. असलं हाय तुमचा दादा. मग निम्मा जागा माझा म्हणते ना. मग कसं आहे निम्मा जागा तुझा. अजून म्हण निम्मा जागा. मग तर ही गुण आहे तुमच्या दादाच्या अंगात. मांजर सॉरी उंदर आणि मच्छरानं सोडतात मन. तरी पण ही रूम माझ्या. मी ही उंदराची पॅड लावून आणि डासाची कॉइन लावून कळलं का. काय सोडायची ते सोडा. मग माणसाला सुखानं बसून देत नाहीत ना. काय करून देत नाही. माझं सगळं सुख तर तुम्ही हिरावून घेतलंय. व कधी घेतले? काय ही चिंता आणून येतो आता. ही माझे चिंध्या नाही ती कपडे घालायची. कपडे चिंध्या दिसायला लागले तर तुला. डोक्याला ताप. ओ तुम्हाला काय करायचंय ते करा. हा मला आलाय लय कटाळात काम करून. काय काय माझा भांडणाचा बिन्नाचा मूड नाही अजिबात. करून बसली आणि आता मूड नाही म्हण शेवट. ती मी तुम्हाला प्रेमानं सांगत होती. काय हे प्रेमा नाही काय? भांडण तलवारच घेऊन येशील अंगावर तू. डोक्याला ताप बाय. ले बेकार बाय बाई. हे प्रेमानं म्हण. मग तलवारच घेऊन येणार तवा गोड वाटणार. डोकं दुखा लागलं असं त्यानं. शांत बसलेलो तर ती पण बघवलं नाही. काय करावं तर काय माणसानं. गपचे बसलं तर ही नाही बसलं तर ही. तर चूक कोणाची नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या भावाचीच आहे मला माहित आहे 100%. आणि तुम्हाला दिसलं जातं व्हिडिओ मधून. मी प्रेमानं सांगतोय तुम्हाला बी माहित आहे कळलं का. प्रेमानं सांगते. ही प्रेमानं होतं बघा. बघितले सगळ्यांनी किती प्रेमानं सांगितले मी सगळ्यांना. व्यवस्थित समजावून सांगितले का नाही. खरं खरं सांगायचं माझ्या भावांनो आणि माझ्या सगळ्या वहिन्यांनो. तुम्ही कोणाकोण आहे ती कमेंट करून सांगा. आणि जी कुणी नवीन आहे त्याने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जावा जरा. गरीब माणूस म्हण.